वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं वन्दे श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं यत्कृपातमहं वन्दे. मागच्या कक्षेत आपण 20व्या श्लोकापर्यंत आलेलो. अध्याय 14 20वा श्लोक. गुणानेतानतित्यत्रीन् देही देहसमुद्भवान् जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. भगवान त्रिगुणांच्या पलीकडे गेलेल्या महात्म्याचं वर्णन करतायत. 19व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की असा जो महात्मा आहे जो त्रिगुण हे सगळ्याचे करते, त्रिगुणाशिवाय कोणी करता नाही, आणि त्या त्रिगुणाच्या पलीकडे असलेलं सच्चिदानंद घन असं परमात्मा तत्व आहे, हे जो जाणतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त असं हे भगवानांनी सांगितलं. आता त्या महात्म्याचं वर्णन करतायत. काय तर गुणानेतान तित्यत्रीन देही देह समुद्भवान, म्हणजे हे जे 3 गुण आहेत कसे की शरीराच्या उत्पत्तीला कारण. शरीर हे व्यष्टीचं शरीर असेल किंवा विराट विश्वा सृष्टी सगळ्या रूपाने असलेलं विराट रूप असं समष्टीचं रूप शरीर असेल, ते दोन्हीही म्हणजे ते दोन्हीही ज्याच्यामुळे उत्पन्न होते ते हे त्रिगुण आहेत. आणि या त्रिगुणांना उल्लंघून आणि जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृत अश्नुते, या तिघांना उल्लंघून जो जातो तो जन्म मृत्यू वार्धक्य हे जे सगळे विकार शरीराचे आहेत आणि त्याच्यापासून जी दुःख होतात, तर त्या दुःखापासून तो मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. ते विकार शरीरापुरते राहतात. आत्मज्ञान झालं म्हणजे तो माणूस म्हातारा होत नाही किंवा मरत नाही असं नाही, पण ते मरणं वेगळं असतं. तो आधीच जीवनमुक्त आहे. त्याच्या दृष्टीने शरीराचे जे काही जरा व्याधी काही जे त्याचे विकार आहेत त्याच्याशी त्याचा संबंध नाही, आणि पुढे मात्र त्याला जन्म येणार नाही, हे त्याच्या परमात्मा प्राप्तीमुळे नक्की झालेलं आहे. अशा प्रकारे तो मुक्त होऊन अमृत म्हणजे जे मृत होत नाही, म्हणजे सत असं तत्व सच्चिदानंद, त्याला तो प्राप्त होतो. आता अर्जुन प्रश्न करतोय, हे जे गुणातीत पुरुष आहे तो कसा आहे हे जाणून घ्यायचं अर्जुनाला. अर्जुन उवाच कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो किमाचारः कथञ्चेतान् स्त्रीगुणान् अतिवर्तते. आता अर्जुन विचारतोय की असा जो हा तिन्ही गुणांच्या पलीकडे त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष आहे तो कसा असतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचं आचरण कशा प्रकारे असतं, कसा वर्ततो तो, आणि तो ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी करतो काय, त्याचं साधन काय, कोणत्या उपायाने तो त्या 3 गुणांच्या पलीकडे जातो, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुनाचे सगळे प्रश्न हे जे काही स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत, भक्ताची लक्षणं आहेत, गुणातीताची लक्षणं आहेत, दैवी प्रकृती आहे, हे सगळं अर्जुन नुसतं समजून घेत नाहीये. त्याच्याबद्दलचे त्याचे प्रश्न आहेत, त्यांनीच हे लक्षात येतंय की ती स्थिती प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल हे अर्जुन विचारतोय. कारण ती स्थिती प्राप्त करून घेणं हेच श्रेय आहे हे अर्जुनाला नक्की कळलेलं आहे, आणि ते कसं मिळवायचं हे सांगण्याला केवळ भगवान श्रीकृष्ण समर्थ आहेत, हेही त्याला
जाणीव आहे. म्हणून तो विचारतोय की या 3 गुणाच्या पलीकडे तो कोणत्या उपायाने जातो? आणि भगवंतालाही अर्जुनाला तेच द्यायचे. त्यामुळे लगेच भगवान उत्तर देतात 22व्या श्लोकात. श्री भगवानुवाच प्रकाशै च प्रवृत्तै च मोहमेव च पांडव न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति. आता अर्जुन अ, अ, 21व्या श्लोकात अर्जुन हे सगळा हे हा पुरुष कोणत्या उपायाने पुढे जातो हे म्हणताना अ, भवती प्रभो असा विचार कैर्लिंगे स्त्रीन गुणानेतान गुणानेतान अतितो भवती प्रभो प्रभू म्हणून अ, तो श्रीकृष्णांचा उल्लेख करतोय. प्रभू म्हणजे सर्व जे निर्माण झालंय ते ज्याच्यामुळे निर्माण झालंय असा तो प्रभू म्हणजे सच्चिदानंद परमात्मा अशा याने त्याला हाक मारतो. त्यामुळे त्याच्यापर्यंत तुमच्या थोडक्यात म्हणजे अर्जुनाला यातनं विचारायचं आहे की तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येतं, कारण गुणाची निर्मिती ज्याच्याकडनं आहे तोच केवळ गुणाच्या पलीकडे असू शकतो आणि तिथपर्यंत प्राप्त झालेला महात्मा म्हणजे तुला येऊन मिळालेला महात्मा हा तिथपर्यंत गेला कसा, म्हणजे तुला कसा मिळाला हेच अर्जुनाला विचारायचं आहे. आणि भगवान आता सांगतायत आणि हे सांगताना अर्जुनाला पांडव म्हणून म्हणतायत. म्हणजे हे अ, अ, पा- अ, अ, पांडव ही त्याची आयडेंटिटी सांगताना म्हणजे जरी भरतकुलातला आहे, कुरुवंशी आहे, तसं म्हटलं तर पांडव हेही कौरव आहेत कुरुवंशी म्हणून. पण त्यातही विशेष पंडुपुत्र असल्यानी म्हणजेच कुंतीचा पुत्र असल्यानेही जे काही जास्त भाग्याचं लक्षण आहे. कारण आपण मागेही पाहिलं की भगवंतांनी योगभ्रष्टाचे लक्षण सांगताना शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभी जायते, तसं शुची आणि श्रीमान अशा पंडुराजा आणि कुंतीचा तू पुत्र आहेस, त्यामुळे ही जी लक्षणं मी सांगणार आहे ती तुला ही प्राप्त होण्यासारखी आहेत अभ्यास आणि वैराग्याच्या मार्फत, हेही भगवान सुचवून देतात. आता काय म्हणतात भगवान, प्रकाशांच्या प्रवृत्तींच्या मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. म्हणजे जो मनुष्य अ, अ, सत्व गुणाचं जे कार्य आहे किंवा सत्वगुणामुळे जो प्राप्त होणारा प्रकाश आहे, रजोगुणाने प्राप्त होणारी कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणामुळे होणारा मोह, हे तिन्हीही जरी प्राप्त झाले तरी त्याचा विषाद मानत नाही. म्हणजे काय, असं सांगतात की योगाभ्यासाने किंवा ज्ञानाभ्यासाने पुढे जाऊन ज्ञानप्राप्ती जेव्हा होते तेव्हा समाधी अवस्था प्राप्त होते. पण सुरुवातीला ती समाधी अवस्था प्राप्त झालेली समाधी उतरते. का उतरते, तर काही प्रारब्ध क्षय व्हायचा बाकी राहिलेला असतो. क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध हे कर्म जे आपण करतो त्याचे वेगवेगळे स्तर आहेत. कर्म केल्या केल्या ते होतं क्रियमाण, म्हणजे आत्ताच करून झालंय. केल्याच्या नंतर ते कर्म संस्कार रूपाने साठतं, पण अजून त्याचं प्रारब्धात रूपांतर झालेलं नाहीये. म्हणजे काय, तर क्रियमाण म्हणजे बाण धनुष्याला लावून सोडणं असेल, संचित म्हणजे अजून तो बाण चाललाय, आणि प्रारब्ध म्हणजे तो लक्ष्यापर्यंत गेला आणि परिणाम त्याचा झालाय. तर संचित म्हणजे अजून त्या प्रारब्धाचा त्या कर्माचा कर्मविपाक म्हणजे कर्माप्रमाणे फळ मिळायला सुरुवात झालेली नाहीये. तर ज्ञानाने
क्रियमाण आणि संचिताचा नाश होतो आणि त्याच्यानंतर देह, इंद्रिय मनसहित देह उरलेलं प्रारब्ध भोगून संपवतो. पण हा त्या मन बुद्धी अहंकारापासून, शरीरापासून वेगळा असल्यामुळे तटस्थ त्याकडे बघत राहतो. आता हे कळायला थोडं कठीण पडतं की तो ज्ञानी महात्मा, त्याला इथे म्हटलंय त्याप्रमाणे प्रकाशाची प्राप्ती आपण समजू शकतो, पण कार्यरूप प्रवृत्ती तीही कदाचित सात्विक कार्याकरता कोणी महात्मे प्रवचन करतायत किंवा काही राम मंदिराची स्थापना करतायत, हे महात्मे करू शकतात. पण मोहाची प्राप्ती हे कसं काय? तर हेच कळायला कठीण आहे. ज्ञान झाल्यानंतर ज्याला मोह होतो त्या मनाशीच संबंध राहिला नाही. मनापेक्षा मी वेगळा आहे ही तिकडे जाणीव असतात. मनाने जे काही विचार होतात त्याचाही लेप या ज्ञानीमानाला नसतो. त्याच्या प्रारब्धानुसार काही उरलेले वाईट विचार जरी असले तरी ते येतात आणि जातात. जसं सहस्रार्जुनाच्या बाबतीत सांगितलेलं आहे. सहस्रार्जुनाचा आपण वेगवेगळ्या कथात त्याला खलनायक म्हणून रंगवला जातो, पण तसं नाहीये. दत्तात्रेयांचे प्रमुख जे शिष्य आहेत, यदुराजा आहे, त्याच्याप्रमाणे प्रल्हाद आहे, तसाच सहस्रार्जुन हा दत्तात्रेयांचा मुख्य शिष्यांपैकी आहे. त्याला समाधी लाभ झालेला आहे, पण तरी त्याचा प्रारब्ध शिल्लक आहे. काय प्रारब्ध शिल्लक आहे? त्यात पुढे पूर्वकर्माचं काहीतरी वाईट प्रारब्ध पण असेल आणि त्याच्याबरोबर त्यांनी एक दत्तात्रेयांकडे वर मागितलेला असतो की मला आपल्यासारख्या पराक्रमी योद्ध्याकडनं मृत्यू व्हावा. आता परमेश्वर भगवंत श्रीकृष्ण, दत्तात्रय, विष्णू भगवान जे आहेत त्यांच्यासारखा योद्धा तेच आहेत. कारण भागवतात हेही सांगितलंय की शंकर आणि भगवान शंकर आणि श्रीकृष्णांचं युद्ध होतं. आता ही लीलाच आहे, दोन्ही रूप त्यांचीच आहेत. पण त्या ह्याच्यात ते युद्ध होतं त्या शंभरासुराच्या निमित्ताने. त्या ह्याच्यात जंबणास्त्र सोडून शंकरांना श्रीकृष्ण जांभई लावून झोप आणतात, असा त्यात एक उल्लेख आहे. तर असे भगवान विष्णू मग ते म्हणतात की माझ्यासारखा म्हणजे मलाच यायला पाहिजे, म्हणून ते परशुरामाच्या स्वरूपात येतात. आणि ते जे काही उरलेलं काही वाईट प्रारब्ध असेल त्यांनी त्या सहस्रार्जुनाला तात्कालिक मोह होतो. ती गाय जर आपल्याकडे असली जमदग्नी महर्षींची तर आपल्याला पूर्ण प्रजेचं रक्षण चांगल्या रीतीने करता येईल. कुठेच काही कमी राहणार नाही. कामधेनूच्या निमित्ताने सगळ्यांचं आपण कल्याण करू. तर स्वार्थाने नाही, त्यांनी त्या राजधर्माप्रमाणे सर्व जगाचं, सर्व त्याच्या राज्यातील लोकांचं कल्याण करण्याकरता ती गाय घेतलेली आहे. पण असो, यातनं सांगायचं काय? आणि मग पुढे परशुराम जेव्हा ते गायीला सोडवून घ्यायला युद्ध करायला येतात तेव्हा आंतरिक यांना लगेच साक्षात्कार होतो की हे भगवान आलेले आहेत आणि आपला वर खरा करायसाठी आलेले आहेत. आता यांना नमस्कार करावा का? पण नाही, नमस्कार केला तरी शरण आलेल्याला मारणार नाही, हे भगवंताचं ब्रीद आहे, त्यामुळे ते आपल्याला मारणार नाही. म्हणून वर करणे तो काहीतरी त्यांना, अरे ब्राह्मणाच्या पुत्रा मी तुला मारेन वगैरे वगैरे असं म्हणतो. पण आतून पूर्ण श्रद्धा आहे की हे भगवंत आपला वर खरा करण्यासाठी आलेले. तर सांगायची गोष्ट अशी की वरकरणी आपल्याला वाटेल की एखादा संत महात्मा अमुक, अरे काही म्हणतात की आमच्या गुरूंना अमुक पदार्थ आवडतो, तमुक पदार्थ आवडतो. तो जो पदार्थ आवडतो तो त्यांच्या मनाला, त्याच्यापासून ते अलिप्त आहेत. हे पुन्हा एकदा हे कळायला खूप कठीण आहे. कारण ती अवस्था समजणे आपल्या बुद्धीच्या पलीकडे, ती बुद्धीची शुद्धी. जसं अर्जुनाला दिव्य दृष्टी नाहीये तशी आपल्यालाही ती दृष्टी मिळालेली नाहीये की ज्यांनी सर्वत्र भगवंत आहे, हा सर्व त्याचा विलास आहे, याचं पूर्ण ज्ञान जेव्हा होतो, तो अनुभव जेव्हा असतो तेव्हा त्या अनुभवात मन बुद्धी याचं काही महत्व राहत नाही. तर आता पुढे सांगतायत म्हणजे आता या श्लोकात सांगितलं त्यांनी की सत्वगुणाचं कार्य प्रकाश म्हणजे बुद्धी प्रकाश असेल, विद्वत्ता असेल, त्याला त्याच्यात काही आपली विद्वत्ता दाखवण्यात इंटरेस्ट नाहीये.
त्याला कार्यरूप प्रवृत्तीत तो अडकलेला नाहीये. शरीराच्या प्रारब्धाने ते काही कार्य होतंय, लोक मागे लागलेत किंवा एकीकडे जाऊन बसलोय आपण, कशाचंही त्यांना काही नाही. कोण आला असतं त्याला उपदेश करायचा, नाही आला, नाही आला, काही संबंध नाही. आणि शरीर धर्माप्रमाणे काही विश्रांतीची आवश्यकता पडली, काय आवश्यकता पडली, तर त्या त्या शरीराला त्याच्या धर्माप्रमाणे तो वागून देतोय, स्वतः आत्मानंदात लीन असतोय. पुढे सांगतात भगवान, उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठति नेंगते. वा. आता तो काय करतो की उदासीन आहे. तर उदासीन म्हणजे उद आसीन म्हणजे ज्याचं मन वरच्या वर स्थिर झालेलं आहे, आसनस्थ झालेलं आहे. वर म्हणजे कुठे? ऊर्ध्व किंवा उद याचा अर्थ त्या परमात्म तत्वात. त्या परमात्म तत्वात मन स्थिर असल्यामुळे बाकी सगळ्या बाह्य विषयांकडे त्याची आसक्ती नाही, त्याचा संग नाही आणि त्याला त्यात काही इंटरेस्ट नाही. त्यामुळे उदासीन हा मराठीत आपण उदास आहे म्हणजे निराश आहे असा घेतो, किंवा निराश आहे याचा अर्थही आपण निगेटिव्ह घेतो. निराश म्हणजे ज्यांनी आशा सोडले तो निराश. खऱ्या अर्थाने निराश जो आहे तो आनंद रूप आहे. निराशा ही बाह्य पदार्थासंबंधी निराशा दुःखाच्या कारणाने किंवा ते मिळत नाही म्हणून झाली तर त्यातनं आनंद होत नाही. पण या बाह्य पदार्थात काही आनंदच नाही, फक्त आत्मानंद हा खरा आनंद आहे. हे ज्यांनी जाणलं तो बाह्य पदार्थांची आशा ठेवत नाही. तो खरा निराश किंवा तो खरा उदासीन. उदासीन म्हणजे बाह्य पदार्थाशी त्याचा परमात्म्यात आसनस्थ झाल्यामुळे बाह्य पदार्थाशी त्याचा काही संबंध राहत नाही आणि त्यामुळे गुणामुळे तो काही विचलित होऊ शकत नाही. कारण गुणांचा जो खेळ चाललाय म्हणजे हा श्रीमंत हा गरीब याचं त्याच्यावर स्वामित्व किंवा ह्या वस्तूवर तो आराम करायला मला हे पाहिजे. ज्याला आराम करायचा आहे, ज्याच्यावर आराम करायचा आहे ते सगळंही गुणाचंच कार्य आहे. म्हणजे हेच गुणात खेळतायत, गुण हेच गुणात कार्य करतायत. गुणावर्तन्त इत्येव हे ज्याला कळतं तो त्या सच्चिदानंद रूपात अवतिष्ठती म्हणजे स्थिर राहतो आणि न इंगते म्हणजे त्याच्यापासून तो ढळत नाही कधी. पुढे अजून सांगतायत, समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचनः तुल्य प्रिय प्रियो धीरस्तुल्य निंदात्म संस्तुती. आपण पाहिलं तर स्थितप्रज्ञाचे लक्षण, ज्ञानाची लक्षणं, भक्ताची लक्षणं, त्रिगुणातीत माणसाची महात्म्याची लक्षणं ही सगळी एकच आहेत. कारण हे सगळ्या नामाभिधानांनी ज्याचं वर्णन होतं तो ज्ञानी महात्म्याचंच वर्णन आहे. तो सच्चिदानंदाशी एकरूप झालेल्या महात्म्याचंच वर्णन आहे. तर इथे काय सांगतायत, समदुःख सुख स्वस्थ हा म्हणजे जो सुख-दुःख सम मानतो. सुख-दुःख एकदा सम मानलं आपण, जे आपल्यासारखे जे साधक आहेत की जे संसारातही आहेत पण कुठेतरी देवाचं काही करावं, देवाबद्दल श्रद्धा आहे, अध्यात्मातच खरं सुख आहे हे बुद्धीला पटलंय, कळते पण पूर्ण वळत नाही अशी स्थिती आहे. अशा माझ्यासारख्या माणसाला हे लक्षात येतं की जे काही मन इकडे तिकडे होतं, ईश्वराकडे लावायचं म्हटलं तरी इकडे तिकडे जातं. याचं कारण म्हणजे हे हवं आहे आणि ते नको. म्हणजेच हे मिळालं तर मी सुखी होईन, ते मिळालं तर दुःखी होईन. मग सुख मिळवायकरता केलेला विचार, दुःख घालवण्याकरता केलेला विचार, पूर्वी मिळालेल्या सुखाचा विचार, पूर्वी मिळालेल्या दुःखाचा विचार, पुढे सुख कसं मिळेल, पुढे दुःख तर होईना याचा विचार. हे विचार सोडून कोणते विचारच नाहीयेत. सगळे विचार हे विषयांच्या भोवती फिरतायत कारण त्या विषयातनं मला सुख मिळवायचंय
आणि विषयांच्या भोवती फिरतायत कारण काही विषयांपासून दुःख होतं ते मला टाळायचे. हा सतत मनाला एक काय म्हणतात ते सततचं एक न संपणारं काम लागून जातं. आता ज्याला मी सोडून दुसरा कोणीच नाहीये आणि पूर्ण सच्चिदानंद घन परमात्मा आहे. तो या सगळ्या झंझटात सापडतच नाही कारण हा सगळा खेळ तो गुणांचा आहे आणि हे गुण हे अध्यासरूप म्हणजे मिथ्या आहेत हे त्याला कळलेलं आहे. तर त्यामुळे तो सुख दुःख हे समजतो आणि स्वस्थ स्वस्थ राहतो. आता स्वस्थ राहतो याचा याचा अर्थ पण आपण स्वस्थ म्हणजे शांत असं म्हणतो. स्व म्हणजे स्वरूपात स्थित म्हणजे आत्मानंदात राहणं हे स्वस्थ राहणं. तर समदुःख सुख स्वस्थ आणि समलोष्ट अश्म आणि कांचन म्हणजे काय? तर माती दगड सोने हे एकच मानतो. म्हणजे हे म्हणजे जास्त किमतीचं पाहिजे आणि ते म्हणजे नगण्य आणि घाण म्हणजे नको असं काहीच नाहीये त्याला. आपण मागेही एक गोष्ट बघितलेली. गोरा कुंभारासारखे एक अ, नामा कुंभार का काय त्यांचं नाव होतं. तर ते अ, विठ्ठलाची भक्ती आहे आणि संसारही चालू आहे. एकदा ते मडकी ते घडवलेली भाजत ठेवतात आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की त्याच्या भोवती मांजर केविलवाणा आवाज करत फिरत आहे. आणि मग त्यांना हे लक्षात येतं की ती नुकतीच आधी गर्भवती असलेली मांजर आहे आणि आता तिचं म्हणजे बाळंतपण झालेलं दिसतंय. त्यांनी त्यांच्या लक्षात येतं की त्या मांजरीची पिल्लं त्या कोणत्यातरी मडक्यात आत सापडलेली आहेत. त्यांना इतका दुःख होतं, पश्चाताप होतो की काय मी न बघता हे केलं. माझ्याकडनं एवढ्याशा त्या जीवांची हत्या घडली. आणि ते ठाण मांडून बसतात देवाला की देवा या मांजराच्या पिल्लांना वाचव. मी सगळ्या संसारावर पाणी सोडून तुझ्या सेवेला मी पंढरपुरात येईन. आणि 2-3 दिवस होतात. ते हळू-हळू आग शांत होते आणि हे मडकी काढतात. तर आत त्या मडक्यात ते मांजराची पिल्लं छान अशी खेळत म्याव-म्याव करत खेळत असतात. लागलीच तसेच घातल्या कपड्यानिशी निघतात. बरोबर त्यांची स्त्री निघते. तीही तशीच भक्तिमती पतिव्रता असते आणि दोघेही पंढरपुरात येतात. सेवा करावी ईश्वराची, जे यदृच्छा लाभाने मिळेल त्याच्यात निर्वाह करावा. एकदा असंच कुठेतरी नदीवर म्हणा का कुठेतरी जाता जाता वाटेत राका कुंभार, नामा नाही राका कुंभार त्यांचं नाव. तर या राका कुंभारांना वाटेत एक मोहरांची थैली पडलेली दिसते. थोड्याशा मोहरा बाहेर पडलेल्या आहेत सोन्याच्या. हे चालता चालता विचार करतात, आता हे सोनं पाहून माझ्या बायकोच्या मनात काही मोह नको उत्पन्न व्हायला, म्हणून पटकन पायांनी त्याच्यावर माती सारून पुढे जातात. तर मागून बायको ते पाहते यांनी काय केलं ते आणि ती त्यांना म्हणते, "काय हो अजून ही माती आणि ती माती यात अजूनही तुम्हाला फरक वाटतो? मग काय शिकलात भगवंताकडनं?" तर ही त्या स्त्रीची योग्यता आहे, पतिव्रता स्त्रीची, की ह्यांना ते सोनं आहे आणि ही माती आहे, सोन्याचा मोह नको. ह्या बुद्धीपर्यंतच पोहोचलेले आहेत. पण या स्त्रीसाठी सोनं काय आणि माती काय सगळं ते पृथ्वीचाच अंश आहे. एकच आहे. ही तिची भूमिका आहे. तर असं तर समलोष्टाश्म कांचना आणि त्याला प्रिय आणि अप्रिय सारखंच तुल्य आहे. प्रिय अप्रिय तुल्य झाल्यानंतर प्रिय मिळावं, अप्रियांचा नाश व्हावा हा प्रयत्नच नाही, त्या दृष्टीने विचारच नाही. हे हवं ते नको असा संकल्प विकल्पच नाही, त्यामुळे मन स्थिर आहे. धीर धीर आहे तो. धीर म्हणजे जो अ, अ, धीर धरणारा म्हणजे आपण धीर म्हणजे पेशन्स म्हणतो. पण पेशन्स म्हणजे काय? तर कोणत्याही स्थितीत मन चलबिचल होऊ नये. तर खरा धीर कोण आहे? तर धीर म्हणजे ज्ञानी, की तो आत्मस्वरूपात मग्न आहे. बाहेर काही झालं तरी त्याची ते
मानसिक स्थिती विचलित होत नाही. तो खरा धीर आहे. तर असा हा धीर आणि त्याला निंदा आणि आत्मसंस्तुती म्हणजे अ, अ, त्याची कोणी निंदा करो किंवा स्तुती करो, दोन्ही ठिकाणी त्याचा समभाव आहे. काय आहे? तो भाव तर तटस्थ आहे. त्याला त्याचा काही रस्त्यातनं चाललेलं असताना पडलेल्या कोणत्या दगडाला कोणी चांगलं किंवा वाईट म्हटलं तर आपल्याला काही वाटतं का? काहीच वाटत नाही. तसंच या शरीर मनाला कोण काही बोलतंय, त्याचा त्या महात्म्याला काही फरक पडत नाही. पुन्हा सांगतात हे अ, आ निंदा, स्तुती, मानापमान हे जास्त का येतं? कारण कदाचित धनाचा मोह सुटेल, कदाचित सगेसंबंध्यांचा मोह सुटेल, पण मान, अपमान ही जाणीव सुटत नाही. अ, आपण म्हणतो गरिबीने लोक लाचार होतात, कोणाचेही पाय धरतात. पण डेल कार्निगे नावाचा एक विचारवंत इंग्लिश याच्यात होऊन गेला. त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा जो प्रकार आहे त्याचा जो जनक म्हटला जातो. अर्थात आपल्या वाङ्मयात सगळंच आहे, पण या इंग्लिश लोकांनी नवीन शोधून काढल्यासारखं ते जेव्हा हा प्रकार सुरू झाला की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तर त्या डेल कार्निगेची काही पुस्तकं आहेत. म्हणजे जे सुरुवातीचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप रिफर केले जातात. तर त्यात एके ठिकाणी तो म्हणतो की लोक जोडावी कशी हे सांगताना की म्हणे अगदी रस्त्यातला जरी फाटका गरीब जरी असला, तो लाचारीने पैसे मागणारा असला, जाऊन त्याला एक थोबाडीत मारून पहा, तो परत चिडून मारतोय की नाही. मारणार तो. का मारणार? कारण त्यालाही अहंकार आहे. तसंच सर्वसंग परित्याग केलेला आहे. सर्वसंग परित्याग बाहेरून केलेला आहे आणि आतून इव्हन नातेवाईक याचा परित्याग केला तरी ज्ञानाचा अहंकार होऊन जातो. किंवा मी योगी असा अहंकार होतो. ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रामध्ये चांगदेव महाराजांची गोष्ट आहे. 1400 वर्ष शरीर टिकवणं म्हणजे योगाभ्यासाची पराकाष्ठा आहे. पण अहंकार आहे की मी हे आहे, हे माझं शरीर आहे आणि माझ्या ताब्यात ते आहे आणि मी ते टिकवणार, मी लोकांना जिवंत करू शकतो. म्हणजे तो जो मान आहे, तो मान त्यांच्या आत्मसाक्षात्काराच्या मध्ये आलेला आहे. गुरूंना सहजपणे ते शरण जाऊ शकले नाही. पण एक काहीतरी सुबुद्धी सुटली. लोकांनी ज्ञानेश्वरांबद्दल सांगून त्यांची परीक्षा घ्यायला सांगितलं. पण यांना आतून योगाभ्यासाच्या त्यांच्या तयारीमुळे त्यांना ही जाणीव झाली की हा कोणीतरी ज्ञानी महात्मा आहे. तर आता त्यांना भेटायला जायचं तर आपण पत्र लिहायचं. तर काय लिहावं? तर ज्यांच्याकडनं ज्ञान मिळायचं त्यांना आशीर्वाद कसा लिहिणार? बरं, ज्ञान मिळवायचं म्हणून नमस्कार करावा तर मी 1400 वर्षाचा आणि हे 16 वर्षाचं पोर, ही भावना झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी कोरं पत्र पाठवलं. पुढची कथा ही खूप इंटरेस्टिंग आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा त्याच्यावरचा उपदेशही खूप चांगले 65 सगळं तत्वविचार आलेला आहे. सुरुवातच त्याची आहे. स्वस्तिश्री वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रकटिला करी. म्हणजे वटेश म्हणजे चांगदेवांचं नाव पण वटेश्वर होतं आणि वटेश म्हणजे भगवान शंकर. स्वस्तिश्री म्हणजे कल्याण हो. आता लहानांनी मोठ्यांचंही कल्याण हो म्हणायला काहीच हरकत नाही. मोठ्यांनी लहानांचं कल्याण हो म्हणायलाही काही हरकत नाही. अशा रीतीने तुम्ही मोठे किंवा लहान हे बाजूला ठेवून तुमचं कल्याण हो. पण तुम्ही म्हणजे कोण? तर वटेशू. आता वटेशू म्हणजे शंकरच म्हटलेत कशावरून? तर ते दुसऱ्या चरणाने त्यांनी एक्सप्लेन केलंय की जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटाला करी. म्हणजे तो वटेशू भगवान शंकर म्हणजे ईश्वर म्हणजे कोण आहात? तर तुम्ही जर लपून राहिलात तर हा जगदाचा भास होतो आणि प्रकट होता तेव्हा याचा ग्रास होतो. तर सांगायची गोष्ट अशी की थोडं विषयांतर झालं तरी मला राहवलं नाही ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल थोडं सांगायला.
पण सांगायची गोष्ट अशी की तो मान, मी म्हणजे योगी आहे का मी वाघावर बसून येतात ते. म्हणजे कोरं पत्र लिहिलं त्याच्यावर चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून दिली. त्यातलं काही अर्थ लागेना त्यांना. आता त्यांच्याकडनं मार्गदर्शन करायला लागते. तर लवाजमा कशाला पाहिजे? वाघावर बसून यायला कशाला पाहिजे? म्हणजे अजूनही कुठेतरी अहंकार आहे की मी मोठा आहे. हा जो मान आहे हा शेवटी तुटतो. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी गीतेत मानापान योस्तुल्य किंवा मानापान उपमानाच्या द्वंद्वापासून तो अ, अ, मुक्त असतो किंवा निंदास्तुती त्याला एकसारखी असते हे भगवान वेगवेगळ्या ठिकाणी सांगतात. आणि सर्वारंभ परित्यागी म्हणजे कोणतंही काम मी सुरू करतो हा विचारच नाही, त्यामुळे सुरू करणंही नाही. दुसऱ्यांनी सांगितले हे तू सुरू कर म्हटल्यावर ज्यांनी सांगितलं तो खरा सुरुवात करणारा होतो. पण हे सर्वारंभ परित्यागी होतात. असे ते महात्मे गुणातीत असं त्यांना म्हणतात. आज इथेच थांबू. योग 25व्या श्लोकापर्यंत आलेलो होतो आपण. 14वा अध्याय. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.